नमस्कार मंडळी, निधिरा क्रिएशनच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल डाळ कांदा। ही भाजी म्हणजे तशी साधी पण झणझणीत आणि घरगुती चवीची खास मराठी रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या डाळ कांदा स्पेशल रेसिपी ब्लॉगला। चला तर मंडळी, सर्वप्रथम बघूया डाळ कांदा बनवण्यासाठी लागणारी सामग्री। 1 वाटी चणा डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवलेली होती। त्यासोबतच जवळपास अर्धा किलो कांदे घेतले आहे आणि काही मसाले जसे तिखट, मीठ, हळद, धने पावडर, गरम मसाला, ग्रेव्ही मसाला, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, विलायची, अद्रक, लहसुन, कस्तुरी मेथी आणि टमाटर। चला तर मग सर्वप्रथम कांदे चिरून घेऊया। इथे जवळपास अर्धा किलो कांदे घेतले आहे। इथे कांद्याला थोडे बारीक आणि थोडे मध्यम आकाराचे चिरून घेणार आहे। तुम्ही हवं तर तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही चिरून घेऊ शकता, पण कांदे वेगवेगळ्या आकारात चिरल्याने भाजीला टेक्स्चर छान मिळतो आणि ग्रेव्ही पण घट्ट होते। तर इथे आपले सगळी कांदे चिरून झाली आहे। तर आता गॅस ऑन करून कढईला गरम करून घेणार आहोत। वरून थोडं तेल टाकून ही डाळ गोल्डन ब्राऊन होईतोवर भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि हळूवार हलवत राहा। जसजशी डाळ भाजली जाते तसा एक सुंदर सुगंध यायला लागतो आणि त्यामुळे भाजीला एक जबरदस्त असा भारी स्वाद येतो। तर इथे डाळ भाजून झाली आहे। तर आता ही भाजलेली डाळ एका बाउलमध्ये काढून त्याच कढईत चिरलेली कांदे भाजून घ्यायची आहे। तर इथे कांदे मध्यम आणि बारीक आकाराचे कापून घेतले आहे। हे कांदे आपण 10 ते 15 मिनिट पारदर्शक आणि हलक्या सोनेरी रंगाचे होई तोपर्यंत कढईमध्ये परतवून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। कांदे भाजताना गॅस मध्यम आचेवर करून कांद्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे। कांदे नीट परतले की भाजीचा बेस एकदम मजबूत तयार होतो आणि ग्रेव्हीला पण एक नैसर्गिक गोडावा मिळतो। तर इथे कांदे भाजून झाले आहेत, त्यांना पण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर मंडळी, इथे भाजलेली डाळ आणि परतलेले कांदे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतले आहे। तर आता या मिश्रणामध्ये तिखट, धने पावडर, हळद सगळं मिश्रण नीट एकत्र मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवूया। यामुळे मसाले डाळ कांद्यात नीट मिसळून जातील आणि भाजीला चव दुप्पट येईल। आता याच कढईत थोडं तेल गरम करतोय। तेल गरम झालं की त्यात टाकूया मोहरी, मोहरी तळतळायला लागली की त्यात घालूयात जिरे, तेजपत्ता,
दालचिनी, मिरे, लवंग, विलायची, आणि थोडी कस्तुरी मेथी। यानंतर लसूण आलं पेस्ट टाकून थोडं परतवून घेऊया। आता मसाले टाकायची वेळ आली आहे, तर सगळ्यात आधी तिखट घालून घेऊया। थोडी हळद, धनिया पावडर, गरम मसाला, थोडा ग्रेव्ही मसाला। आता सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। सगळे मसाले एकत्र छान परतवून झाले की त्यात आधीच तयार केलेलं डाळ आणि कांद्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण नीट परतून घेऊया, म्हणजे मसाले आणि डाळ कांद्यावर व्यवस्थित लागतील। इथे सगळे मिश्रण व्यवस्थित परतून झाले आहेत, तर आता त्या मिश्रणामध्ये थोडं गरम पाणी घालून घेणार आहोत। अंदाजे 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। गरम पाणी ॲड केल्यावर डाळ कांद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे कढईवर झाकण ठेवून भाजीला 10 मिनिटे व्यवस्थित शिजू देणार आहे। गरम पाणी वापरल्याने मसाले पटकन मिसळतात आणि डाळ एकदम मऊ होते। इथे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आता एकदम गडद आणि स्वादिष्ट दिसतोय। तर मंडळी, डाळ कांदा म्हटलं की भाजीला रस्सा तर पाहिजेच, म्हणून इथे आणखी थोडं गरम पाणी टाकून भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर मंडळी, इथे आपला डाळ कांदा तयार झाला आहे। आता गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवून थोडा वेळ भाजीला थंड होऊ देऊया। तर मंडळी, फोडणीमध्ये मीठ टाकलं नव्हतं, कारण मीठ टाकल्यामुळे डाळ शिजायला वेळ लागते, त्यामुळे मीठ इथे डाळ कांदा शिजल्यावर वरून ॲड केला आहे। आणि बघा मंडळी, अशी तयार झाली आपली विदर्भ स्पेशल डाळ कांदा भाजी। शिजलेल्या भाजीवर वरून आलेली ही रसदार तरी पहा, दिसतंय ना भारी। पोळी, कांदा आणि लिंबासोबत खा आणि खरी मराठमोळी चव अनुभवून बघा। तर मंडळी, जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या निधिरा क्रिएशन चॅनलला। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन चवदार मराठी रेसिपीसोबत।